दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या जन्म उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। गोदावरी मातेची अभिषेक केल्यानंतर सलग 12 दिवस हा गोदा जन्म उत्सव जो आहे तो आता सुरू राहणार आहे। आपण सध्या गोदावरी मंदिरात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर आजपासून या ठिकाणी पाठपूजा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। अभिषेक जे आहेत ते देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। खरं तर 12 दिवस हा उत्सव जो आहे तो सुरू असणार आहे आणि 12 दिवसात अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येऊन दर्शन घेणार आहेत। या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं व सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मंदिराचे शुक्लगुरू जे आहेत, आपण 12 दिवस या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करत आहोत। कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे? दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्म शतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हंति गोदा कलौ युगे। या ठिकाणी माघशुद्ध प्रतिपदा ते या ठिकाणी पौर्णिमेपर्यंत गोदा जन्मोत्सव साजरा केला जातो। विविध प्रकारे गंगा गोदावरीच्या चरणाजवळ अनेक असंख्य भाविक जण येतात, या ठिकाणी आपली सेवा रुजू करत असतात। या ठिकाणी आपण गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नित्य देवीची पूजा, आरती, अभिषेक, वैशिष्ट्य म्हणजे या गोदा जन्मोत्सवामध्ये गणेश पंचायतन मोठा यज्ञ सर्व विश्वकल्याणार्थ या ठिकाणी इथे आपण करत असतो। विविध पाठ्यस्पर्धा संपूर्ण नाशिकमधल्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांना या ठिकाणी आपण इथे पाचारण करतो। वैशिष्ट्य म्हणजे या पाठ्यस्पर्धेमध्ये मुस्लिम मंडळीसुद्धा भाविक होऊन या ठिकाणी इथे पाठ्यस्पर्धेमध्ये भाग घेत असतात। वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित संघ मुस्लिम व्यक्तींनासुद्धा पारितोषिक या ठिकाणी वितरण करत असतं। हा गंगा गोदावरीचा जन्मोत्सव आहे, संपूर्ण नाशिककरांचा गोदावरी जन्मोत्सव आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना भाविक भक्तांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि इथे महाप्रसादाचं पण नियोजन होत असतं। गणेश पंचायतन या त्याच्यानंतर विविध जन्मोत्सवाला सुरुवात कधीपासून झाली? या अनादिकालापासून या ठिकाणी जन्मोत्सव या ठिकाणी पुरोहित संघ करत असतो। इथे पिढ्याने पिढ्या या ठिकाणी इथे जन्मोत्सवाचं नियोजन करत असतं। ही जी आहे आजच्या या जन्मोत्सवाचे जे अध्यक्ष आहे कल्पेशजी दीक्षित, सौरभजी गायधनी, त्याच्यानंतर विनायकजी गायधनी या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रत्येक वर्षीचा माघ महोत्सव या ठिकाणी प्रत्येक अध्यक्ष विविध प्रकारचे आपल्या आपल्या पद्धतीने उत्तमात उत्तम होईल असा जन्मोत्सव साजरा करत असतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर कालपासून गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि या ठिकाणी आता पूजा जी आहे ती देखील आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 12 दिवस हा जन्मोत्सव जो आहे तो नाशिक शहरात सुरू असणार आहे आणि या गोदाकाठ परिसरात, रामकुंड परिसरात 12 दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी धार्मिक जे आपल्याला वातावरण आहे ते 12 दिवस पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।